तर खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती होती आणि याच बनावट खात्यांमधनं 57,90,000ची फसवणूक झाली। अशोक खरातसह संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या क्षणाची एक मोठी बातमी। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स? अशोक खरात याच्यावर याआधीच 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती। त्यामुळे लैंगिक अत्याचार, फसवणूक व सावकारी या गुन्ह्यांचा समावेश होता आणि आता बंधू अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जगदंबा बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावरती 32 बनावट खाती त्यांनी काढलेली होती आणि त्या संदर्भातला हा गुन्हा दाखल झालेला आहे। बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशोक खरात याच्यासह संचालक मंडळावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता अशोक खरात याच्यावर एकूण 16 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। म्हणूनच त्यावर आता त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।